नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांची पौडमधल्या एस मोहिते यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सरकारी वकिलांकडून तारू यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तारू यांना दस्त नोंदवताना स्टॅम्प ड्युटीबाबत नियम पाळले नाहीत. बाजार मूल्य आणि रेडी रेकनर दराप्रमाणे स्टॅम्प ड्युटी घेतली नसल्याचे आरोप तारूवर आहेत. शीतल तेजवानी आणि तारू यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाले का याची चौकशी सध्या सुरू आहे. तर इतर काही दस्त या पद्धतीने केलेत का याचा देखील तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी. कैलास, सध्या सुनावणी सुरू आहे, काय ताजे अपडेट आहे? त्यांना पौडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. यावेळी पोलीस आणि सरकारी वकील यांनी रवींद्र तारू यांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे. रवींद्र तारू यांनी हा दस्त जो आहे तो बनवलेला आहे. अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्या दरम्यानचा हा दस्त रवींद्र तारू यांनी बनवला आहे. त्यावेळेस हा दस्त बनत असताना सरकारी नियमांची पूर्ण कल्पना असतानाही रवींद्र तारू यांनी सरकारी नियमांचं पालन केलं नाही. स्टॅम्प ड्युटी जी आहे ती नियमानुसार बाजारभावानुसार घेणं अपेक्षित होतं, मात्र ती घेतलेली नाहीये. त्यामुळे शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचे काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याचा शोध घ्यायचा आहे. एवढंच नाही तर रवींद्र तारू यांनी याच पद्धतीने आणखी काही दस्त बनवलेले आहेत का याबाबत ही माहिती घ्यायची आहे, असा युक्तिवाद जो आहे तो पोलीस आणि सरकारी वकिलांनी केलेला आहे. आणि त्यासाठीच तारू यांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे. मात्र तारू यांच्या वकील यांनी मात्र पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती फेटाळलेली आहे, तिला विरोध दर्शवलेला आहे. हा जो गुन्हा आहे तो कागदोपत्री गुन्हा आहे. तारू यांच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा काही वस्तू ज्या आहेत त्या हस्तगत करायच्या नाहीयेत. त्यामुळं तारू यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. शीतल तेजवानी आणि आणखी एक जो आरोपी आहे यांच्याशी तारू यांचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यात आर्थिक व्यवहार होण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून तारू यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, त्यांना पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद जो आहे तो तारू यांच्या वकिलांनी केलेला आहे. आता न्यायाधीश जे आहेत ते यावर लवकरच निर्णय देणार आहे. धन्यवाद कैलास ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.